अरुण दिवटे सर पुन्हा एकदा फार एंड कडून तयार आहेत. यावेळेस मात्र तो कनेक्ट होणार नाही. डॉट बॉल आलाय. या षटकात बघितलं तर चौकार, त्यानंतर डॉट बॉल, परत चौकार, परत डॉट बॉल. आता चौकार येणे की काय होणार. अनेकदा असं खरं तर क्रिकेटमध्ये होताना आम्ही बघितलेलं आहे. ती सिरीज मात्र कंटिन्यू होते. इथे चौकार येणार का. प्रयत्न केलाय परंतु सरळ हातात टिपला गेला झेल. सुरेश शिंदे सरने मात्र टिपला गेला हा झेल आणि आकाश घावटेची इनिंग संपुष्टात. धक्का क्रमांक दुसरा. फलंदाज बॅक टू द पवेलियन. कव्हरमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे अगदीच क्षेत्ररक्षक तिथे सुरेश शिंदे सरांना आपण तिथे बघितलं आणि त्यांना कुठेही हलण्याची गरज देखील पडली नाही. सरळ चेंडू त्यांच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. एक चांगला झेल आहे. 2 विकेट 39 धावा धावफलकावरती असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवतील शिवा फुंदे. खरं तर याआधी अनेक गुलाबजाम हातातून निसटले परंतु यावेळेस गुलाबजाम टिपलाय. गुड ऑब्झर्वेशन करत आमचे किरण टाकसाळे सर. आता समालोचन कक्षामध्ये बसलं ना तर असं सुचतं नक्कीच. हा इफेक्ट आहे समालोचन कक्षाचा. 39 धावा 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 सुरू असताना शिवा फुंदे. 31 चेंडू 80 धावा. मॅच आता खरं तर बनायला लागली आहे. दोन्ही संघांचा आता तुम्ही बघितलं डगआउट आणि बॉडी लँग्वेज दोन्ही संघ आता कसोशीने प्रयत्न करतील. याआधी थोडं तर थोडासा एकतर्फी सामने होते परंतु बघा दोन्ही बाजूने आता सामना बनवण्याचा प्रयत्न. यावेळेस मिस टाइम फटका. झेल कोण टिपणार. टिपला गेला झेल. विकेटचं पतन. सुनील कवडे सरांचा मात्र अप्रतिम झेल आणि पुढच्या चेंडूवरती लागोपाठचा दुसरा धक्का. शिवा फुंदे 0 वरती बाद. एक चांगल्या फटक्याने मात्र हे षटक फिनिश केलंय. 6 ओव्हर संपल्यात आणि 6 षटकानंतर 77 धावा. 12 चेंडू 42 धावांची गरज. 21 धावा प्रति षटका मागे. हा मात्र आस्किंग रेट. बघायचं आता अंतिम षटकापेक्षा हेही षटक मात्र महत्वपूर्ण असणार आहे. कारण सामना जर अंतिम षटकापर्यंत गेला तर त्या अंतिम षटकामध्ये किती धावा आवश्यक असतील, किती धावा शिल्लक राहणार आहेत ते या षटकामध्ये ठरेल. आणि हे षटक कमी धावांचं द्यायचं आहे. खरं तर प्रोफेसर ग्रेट वॉरियर संघाचा हा मानस असेल परंतु दुसऱ्या बाजूने श्रीराम स्टोन अँड RMC इंजिनियर्स या संघाला इथे कमीत कमी 20 ते 25 धावा कराव्या लागतील सामना जिवंत ठेवायचा असेल तर. 7वं षटक आणि गोलंदाजीवरती आमंत्रित केलं जातंय. संघ नायकाने मात्र विश्वास दाखवला आहे. अरुण दिवटे सरांवरती मात्र विश्वास दाखवला आहे आणि तो का दाखवायचा नाही कारण 2 विकेट सरांनी आधीच घेतल्या आहेत. त्यामुळे हे षटक मला वाटतं यापेक्षा वेगळा पर्याय संघाकडे नसणार आहे. अरुण दिवटे 7वं षटक घेऊन तयार. 12 चेंडू 42 धावा. श्रीकांत तर दुसऱ्या बाजूने अभिषेक उपाध्याय चांगली फटकेबाजी करतायत. या षटकामध्ये धावा येणार की धावा थांबवले जाणार काय घडणार आहे. 12 चेंडू आणि 42 धावा. फुल टॉस चेंडू होता परंतु श्रीकांत लंबाटेला या चेंडूवरती मोठी करामत करता आली नाही. फक्त 1 धाव येईल. या 1-1 2-2 धावा तितक्याशा फायदेशीर ठरणार नाही. तुम्हाला इथे चौकार षटकार मी जसं सांगितलं तुम्हाला 20 ते 25 धावा बनवाव्या लागतील जर सामना बनवायचा असेल तर. परंतु चांगला गोलंदाजीचा दर्जा पाहतो आपण अरुण दिवटे सरांचा. परंतु दुसऱ्या बाजूने अभिषेक उपाध्याय हा मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि कवडे सरांनी म्हणतोय हा 3रा झेल टिपलाय आतापर्यंत. गुड कमबॅक. विकेटचं पतन. फलंदाज अभिषेक बाद. चेंडू जाईल ना तिकडे ते नक्कीच पोहोचतात आहे. चेंडू देखील त्यांचा पाठलाग करतोय. क्रिकेटमध्ये असं होतं एखाद्या खेळाडूचा दिवस खराब असेल ना चेंडू त्याचे पाठच सोडत. सुनील कवडे सरांचा दिवस चांगला आहे.
पुढच्या चेंडूवर आणखी एक विकेट. किरण गांधी यांचं नाव खरं तर आम्ही स्कोरबोर्डला टाकेपर्यंत ते परत चाललेत. विकेटचं पतन, फलंदाज बाद. आप्पासाहेब चव्हाण यांच्यासाठी मात्र हा सामना चांगला ठरलाय. धावा बनवल्यात त्यांनी, त्याचबरोबर विकेट होणार का. याबळीचा चेंडू कार्पेट ड्राईव्ह खेळला गेलाय. विकेट हॅट्रिक जरी झाली नाही तरी मात्र त्या महत्वाच्या विकेट्स घेणं गरजेचं होतं, ते घेऊन दाखवलं असणार आहे. वन शॉट येईल, त्यामुळं एकच धाव येणार आहे. हो, चांगला चेंडू. अरुण दिवटे सरांचं मी इथे खरं तर कौतुक करेल. चांगला कमबॅक आपल्या संघासाठी करून दिलाय. एक धाव मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जाते 80 धावा. 8 गडी बाद, 7 चेंडू, 39 धावांची गरज. इथे एखादा षटकार सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण करेल, परंतु तो षटकार श्रीकांत खेळणार का. प्रयत्न होता जरूर, खांदून काढण्याचा प्रयत्न असेल, परंतु अरुण दिवटे सरांचं कौतुक. चांगल्या टप्प्यावरती चेंडू रिलीज केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. श्रीकांत लंबाटेला मात्र विकेट फेकून द्यावे लागेल. इथे म्हणावं लागेल गळ्यामध्ये धोंडा बांधला आणि डोहात उडी घेतली. फलंदाज धावबादचा शिकार. विकेटचं पतन.